तसं तर गावी आल्यापासून ना रोजच कुठे ना कुठे जाणं चालूच आहे. तर कालच दोघे भाऊ मुंबईवरून आले आणि वहिनीसुद्धा आली. त्यामुळे आम्ही ठरवलं, की मोठ्या मावशीला आणि छोट्या मावशीला भेटायला त्यांच्या गावी जायचं. सहकुटुंब, सहपरिवार आम्ही ऑटोमधून त्यांना भेटण्यासाठी आलो. इथे गप्पा-टप्पांचा कार्यक्रम रंगला. खूप जास्त एन्जॉय केला आम्ही आणि आता दाखवते तुम्हाला मावशीच्या आवारामध्ये मागच्या साईडला एक रायवळी आंबा आहे आणि या आंब्याच्या खाली ना इतकी आंब्यांची रास पडली होती. ते बघून मला माझं बालपण आठवलं. अगदी एक आंबा पडला ना, तरी आम्ही धावत सुटायचो आमराईमध्ये आंबा घेण्यासाठी आणि आज इतकी आंब्यांची रास पडली, तरीसुद्धा आजकालच्या मुलांना ना, हे आंबे उचलण्यात इतकासा सुद्धा रस नाहीये आणि हेच आंबे उचलण्यासाठी आम्ही धावत पळत सुटायचो. त्यानंतर मावशीचा निरोप घेऊन आम्ही पोहोचलो रिसॉर्टवरती जिथे आम्ही ना 1 ते 2 तास मस्त एन्जॉय करणार होतो, खेळणार होतो. यावर्षी ना गावी खूप गरमी आहे, त्यामुळे ना सतत वॉटर पार्कला जावंसं वाटतं आणि बघा लोलोची किती मजा चालली. वहिनी आणि मी सुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं आणि असा आजचा दिवस आमचा एंड झाला. खरंच गावी आल्यापासून ना खूप छान वाटतं. सगळं कुटुंब सोबत असतं आणि मज्जा करायला सुद्धा भेटते.